कागल पंचायत समिती सभापतीपदी सुवर्णा पाटील, उपसभापतीपदी इंद्रजित पाटील बिनविरोध. कागल पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजप तसेच राजे समरजितसिंह घाटगे गटाच्या सुवर्णा पाटील यांची तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गटाचे इंद्रजित पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. कागल येथील पंचायत समिती सभागृहात तहसीलदार तथा पीठासन अधिकारी अमरदीप वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे आणि सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद कुमार तारळकर उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याचं तहसीलदार वाकडे यांनी स्पष्ट केलं. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या. कागल पंचायत समितीच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पहिल्यांदाच सभापती पदाचा मान मिळाला आहे. तसेच राज्य गटाला तब्बल 34 वर्षांनंतर सभापती पदाची संधी मिळाली आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. तसेच राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना सभापती सुवर्णा पाटील यांनी कागल तालुक्याच्या विकासासाठी रस्ते, गटर्स, पिण्याचे पाणी तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नियोजनबद्ध काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. KK न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार.